सिव्हिल केसेसमध्ये जजमेंट यायला इतका उशीर का होतो? तर सिव्हिल केसेसमधली जी प्रक्रिया आहे ती थोडीशी लांब आहे किंवा त्याला थोडासा वेळ लागतो, तर त्याचे स्टेजेस आपल्याला माहीत असले पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये जो दावा दाखल करतो त्याला वादी म्हणतात आणि ज्या विरोधात तो दावा दाखल करतो त्याला प्रतिवादी म्हणतात. तर ज्यावर तो दावा दाखल करतो ती पहिली स्टेज असते. म्हणजे वादी आपला दावा दाखल करतो त्याला प्लेंट फाईल केलं असं म्हणतात. त्यानंतर त्या प्लेंटवर ज्या कुणी प्रतिवादी असतात त्यांना त्याचं समन्स जातो सेकंड स्टेजवर. थर्ड स्टेजवर असं असतं की समन्स केल्यानंतर ती पार्टी आपलं WS म्हणजे रिटर्न स्टेटमेंट फाईल करतं आणि त्यांचं लेखी उत्तर देतं. त्याच्यानंतर कोर्ट लेखी उत्तरांनी दावा बघून आपले इश्यूज फ्रेम करतात, म्हणजे मुद्दे कशावरती ही केस दाखल झालेली आहे किंवा इश्यूज काय आहेत दोन्ही पार्टीजमध्ये ते बघतात. त्यानंतर दोन्ही पार्टीजला कोर्ट म्हणतं की आपले आपले एव्हिडन्सेस घेऊन या, म्हणजे आपल्या दाव्याला सपोर्ट करायला किंवा आपल्या उत्तराला सपोर्ट करायला, आपल्याला डिफेंड करायला काही एव्हिडन्सेस आहे का ते घेऊन या. आणि त्यानंतर ते आर्ग्युमेंटच्या स्टेजकडे जाते कोर्ट, म्हणजे वादी आणि प्रतिवादीचे आर्ग्युमेंट्स ऐकतात आणि त्यानंतर जजमेंट किंवा डिक्री पास होते. म्हणजे जजमेंट पास होईल तर वादीच्या फेवरनी होईल किंवा प्रतिवादीच्या फेवरनी होईल आणि त्या प्रकारची डिक्री पारित होते. तर ह्या सगळ्या स्टेजेस पार केल्यानंतरच केस ही आपली कंप्लीट झाली असं म्हणतो. तर या सगळ्या प्रक्रियामध्ये वेळ लागतो, म्हणूनच म्हणतात की सिव्हिल कोर्टामध्ये थोडंसं उशीर लागतो पण न्याय नक्की मिळते.